आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शन करण्यात आले। विधिमंडळात आमदार हेमंत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आरटीआय चौक येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले। हेमंत पाटील यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी, शिवाय आमदारकी रद्द करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे नेते मनीष कावळे व बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी केली आहे। आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमची आजची जी खऱ्या अर्थाने मागणी आहे ती म्हणजे अर्बन नक्षलाइट याचा अर्थ त्या हेमंत पाटलाला कळते का, आपण प्रेसच्या माध्यमातून विचारावं। आणि हे जर त्याला खऱ्या माहित नसेल आणि महत्वाची मागणी अशी आहे की त्याला त्याची आमदारकी सगळ्यात पहिल्यांदा रद्द करा। SC STच्या विरोधामध्ये जाहीरपणे बोलणं, तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचे पुरावे नाहीत, तुम्ही बोंडार प्रकरण, परभणी प्रकरण हा विषय तुम्ही हाताशी घेता, आमचे लोक मारलेत, खतम केलेत, मर्डर झालेत, आमच्यावर अन्याय झालेत, याचं तुम्हाला काही वाटत नाही, त्याची लाज तुम्हाला वाटत नाही, त्याबद्दल तुम्ही साधी खंत सुद्धा व्यक्त करत नाही तुमच्या पक्षाच्या वतीनं। आणि सर्रास तुम्ही SC ST लोकांना अर्बन नक्षलाइट घोषित करता। तुमचं कुठं दुखतंय हे आम्हाला कळत नाही, अशातली गोष्ट नाही। तुम्ही माझ्या OBC बांधवांना मूर्ख बनवण्याचं काम करू नका। तुम्ही मुस्लिम लोकांना टार्गेट करता, तुम्ही बुद्धिस्टांना टार्गेट करता, तुम्ही आदिवासीला टार्गेट करता। याचं कारण जे तुमचे आका आहेत, जे मालक आहेत तुमचे, यांच्या आदेशावर तुम्ही काम करत आहात आम्हालाही माहित आहे, पण तुम्ही सत्तेत नेहमी राहणार नाही याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे। आजचं जे आमचं बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे आंदोलन आहे जातीवादी हेमंत पाटील याच्याबद्दल, हेमंत पाटलांनी जे विधान परिषदेमध्ये जे वक्तव्य केलेले आहे त्याच्याबद्दल आमचं हे निदर्शने आहेत। आणि नांदेडमध्ये जे वाकोडे साहेबावर त्यांनी जे शौचालय साफ करायला लावलं, या अंतर्गत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला, पण त्याची चार्जशीट आणखी दाखल झालेली नाही। हे सुद्धा खंतची बाजू आहे, कारण की पोलीस प्रशासनाला जनतेचा हा विषय आहे आणि त्यातल्या त्यात ST समाजाचा जो डीन आहे त्याचा प्रश्न आहे, हा पोलीस प्रशासनाला समजलं पाहिजे होतं आणि जनतेची बाजू घेऊन त्यांनी हे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करायला पाहिजे होती, पण अशी केली नसून त्या हेमंत पाटलाला पाठीमागे घालण्याचं काम इथल्या शासन प्रशासनाने केलेलं आहे। महिलांना विनंती आहे की ह्या जातीवादी हेमंत पाटलाच्या बँकेमध्ये कुठल्याच प्रकारचं ठेवी ठेवू नका किंवा त्या बँकेमध्ये खातं काढू नका, कारण की हा जातीवादी माणूस हे आपल्यासाठी पोषक नाही।